मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा अचानक दिल्ली दौरा. फडणवीसांनी भाजपच्या प्रमुख नेत्यांची घेतली भेट. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत भाजप नेत्यांसोबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. फडणवीसांपाठोपाठ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्ली दौऱ्यावर. शपथविधीनंतरचा पहिलाच दिल्ली दौरा. पंतप्रधान मोदी आणि अमित शहांची भेट घेणार. सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रीपदाचा मंत्रालयात पदभार स्वीकारणार. सिद्धिविनायक चैत्यभूमीवर नतमस्तक होणार. विधान भवनात शिवरायांच्या पुतळ्यालाही करणार अभिवादन. आमदार रोहित पवारांची आज पत्रकार परिषद. अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत काय गौप्यस्फोट करणार याकडे लक्ष. शिवतीर्थावर आज मनसेची महत्त्वाची बैठक. मराठी भाषा दिन कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मंथन. कार्यक्रमासाठी शिवाजी पार्क मैदानासाठी मनसेचं मनपाला पत्र. ई-केवायसी सुधारणा करण्यात लाडक्या बहिणींच्या समस्या कायम. 31 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली. मात्र पोर्टलवर लॉग इन करण्यात अडचण येत असल्यानं लाडक्या बहिणींच्या समस्या जैसे थे. आजपासून 12वीच्या परीक्षेला सुरुवात. राज्यभरातल्या 15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांकडून नोंदणी. गैरप्रकार रोखण्यासाठी 271 भरारी पथकांसह विविध उपाययोजना. राज्यात 70,000 पदांसाठी नोकर भरती होणार. एमपीएससीकडून 20,000 पदांची भरती. मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा.